तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी स्वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल मी बदलापूरवरून निघालेलो आणि पोलादपूरपर्यंत आलो आणि पोलादपूरवरून येतानाचा प्रवास, त्यानंतर खोपोली पाली रोडला आलेला पूर, कुठपर्यंत आलेला, हे सगळे मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी चाललो आहे माझ्या गावी. आता मी आहे पोलादपूरला. इथून 22 किलोमीटर आतमध्ये माझं गाव आहे. सुंदर अशा सह्याद्रींच्या खोऱ्यामध्ये. पाऊस पण मस्त चालू झाला आहे काल परवापासून, त्याच्यामुळे वॉटरफॉल्स वगैरे बघायला मिळतील. तर ते सगळं आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स करणार आहोत. राखण पद्धत, ट्रेडिशनल पद्धत असते, मी दरवर्षी कवर करतो. एक कोकणातलं ते रिच्युअल आहे आणि ती का करतात, कशासाठी करतात, ह्याचे पण व्हिडिओ मी पहिले टाकलेले आहेत. तर आज आपण कोकणातला म्हणजेच माझ्या गावाचा निसर्ग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वॉटरफॉल आणि राखण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची, आजच्या व्हिडिओची. गणपती बाप्पा मोरया. कुठलाही प्रवास सुरू करायच्या पहिले जे स्ट्रगल्स आहेत, आता हे पार्सलसाठी घेऊन चाललं, त्याच्यामुळे बाहेर येते. तर आता पोलादपूरच्या पेट्रोलवरून पेट्रोल भरून घेतलं आहे आणि आता इथून मला जवळपास पाऊण तास लागेल गावापर्यंत पोहोचायला. चला, किती वाजले आता? 11:10 झालेले आहेत. आता डायरेक्ट मला जायचं आहे गावदेवीच्या मंदिरामध्ये. आणि मंडळी बघा, सावित्री नदीला कसलं भयंकर पाणी आलेलं आहे, तरी हे कमीच आहे. हे बघा काय मस्त दृश्य आहे ते. हे वरती पूर्ण भात शेती आहे आणि तिथून हे पाणी खासरांमधून पूर्ण खाली येत आहे. फोटो फ्रेमचा जो धबधबा असतो ना, तसा वाटतोय हा वॉटरफॉल. आणि अशीच भरपूर दृश्य आपल्याला आता पुढे पण बघायला भेटणार आहेत. बघा मित्रांनो, ही सुंदरता कोकणातली काय भारी वाटतंय. एकदम चुम्मेश्वरी, एक नंबर. पूर्ण हिरवगार झालेला आहे. सर्वात हायेस्ट पोलादपूर तालुक्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा इथे आहेत. बघा भारी वाटतंय ते दृश्य. आणि हे पण मस्त पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे हे दृश्य अनुभव करता येत आहेत. व्ह्यू बघायचंय तर समोर बघा. भन्नाट. वेलकम टू सह्याद्री, वेलकम टू कामथे. गावदेवीचं मंदिर. गाडी कुठे लावू? मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. गावदेवीचं मंदिर आहे, आमच्या गावाचं मंदिर आहे, म्हणजे 3 वाड्यांचं मंदिर आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजायला आलेत आणि अजून मी इथेच आहे. आणि मला इथून मुंबईला पण जायचं आहे, कारण अजून पण दुसऱ्या लोकांच्या राखणा होत्या, त्याच्यामुळे लेट झालं आहे. पण वातावरण खूप जबरदस्त दिसतंय, पूर्ण हिरवगार, वॉटरफॉल्स वगैरे. म्हणजे इथली जी सुंदरता मी तुम्हाला सांगत होतो ती आता इकडून अनुभव करायला मिळते. हे बघा, हे सगळं भात लावलेलं आहे. आता तिकडे बघा लावणी चालू आहे. लावणी म्हणतात का पेरणी म्हणतात त्याला. आणि समोरचं दृश्य बघा,
केवढं भन्नाट दिसतंय ते. पूर्ण ढग खाली उतरलेत आणि पूर्ण लाईनीने वॉटरफॉल्स आहेत. हा सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे आणि अजून एक माझ्या गावाच्या मागे एक वॉटरफॉल आहे, तो पण खूप मोठा दिसतो. तर आता मी थोड्या वेळात जाणार आहे पलीकडे माझ्या गावी, तर तो पण मी तुम्हाला तिथून दाखवेल. आपले मेहनत करणारा, आपला सगळ्यात जास्त मेहनत करणारा भाऊ आणि बाकी सगळे तर काका आहेत. झालं अजून किती वेळ जाईल? अर्धा तास. हा गावचा नैवेद्य बनतोय, म्हणजे पूर्ण तयारी चालू आहे. खायला खूप मजा येते. आता हे जे कालवण आहे ना एकदम सिंपल पद्धतीने बनवतात, फक्त तिखट आणि मीठ, बाकी काही नाही. मसाला नाही, मिरची नाही, कांदा नाही, काही नाही. आणि हाच नैवेद्य खायला एवढा मस्त वाटतो की बाकी सगळं मसाला वगैरे टाकून बनवलेलं जेवण पण फिक्कं पडतं. आता सगळं भात याच्यामध्ये मिक्स होईल. तर फायनली सगळं आटपलेलं आहे आणि आता मी जातोय माझ्या गावाकडे, म्हणजे माझ्या घराकडे. तिकडे वाटे होणार आहेत आणि मग तिथून मग परत मुंबई. आता इथेच वाजलेले आहेत 5:30. तर त्याला फायनली आता निघत आहोत. परत एकदा नमस्कार करूया आणि आता जाऊया आपल्या गावी, म्हणजे प्रॉपर गावी. अजून एक राखण बाकी आहे. म्हणजे काही लोकांनी बकऱ्यांची दिली, आमची बकऱ्याची असते आणि काही लोकांची कोंबड्याची असते. खूप लेट झालंय. मुंबईला पोचायला मला 11 वाजणार आहेत, 11-12. एवढ्या राखणा होत्या इथे की 2-3 वेळा नैवेद्य झालेत. काही कोंबड्याचे होते, काही बकऱ्यांचे होते. पोट एकदम फुल झालेलं आहे. आता आपण जात आहोत माझ्या गावाकडे, म्हणजे हा आहे प्रॉपर माझ्या गावचा रस्ता. पण इकडे एसटीची सुविधा नाही आहे आणि इथून क्रॉस करायची पण सध्या सुविधा नाही नदीच्या पलीकडे लोकांना. गावदेवीच्या मंदिरात जायचं असेल तर म्हणजे पूल पण नाही आहेत. आणि बघा आहे की नाही भन्नाट गाव आपला. बघा काय व्ह्यू आहेत. त्या दिवशी जेव्हा 3-4 दिवस पाऊस पडलेला जोरदार, तेव्हा ह्या पुलावरतून पाणी जात होतं. एवढं पाणी लागलेलं आहे नदीला. बघा ऑफ रोडिंग. फार बिर कोणाच्या आल्यात.
तर मित्रांनो फायनली घराकडे चाललंय. अशी थोडी कसरत करत जायला लागतं, त्याने ते वरपर्यंत गाडी यायला रस्ता नाही. पाण्याची पिशवी गाडीत आहे. मोठा बा हो 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 मेसेज टाकतो ग्रुपमध्ये. हां चला. हो 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 हा खाल्ला ना तिकडे नैवेद्य एवढा खाल्ला तो. ए नको नको चंद्र्या, मी नैवेद्य खूप खाल्लाय. अरे हा भोऱ्या जॅकेट जॅकेट ते बघ जॅकेट बघ. हा हो डायरेक्ट मुंबई. पावणे 7 वाजले, मी पोहोचेल 11 11:30ला. हां पावणे 7 झाले आणि आता मी निघालो. माहीत नाही आता कधी पोचेल. फक्त पोलादपूरवरून बॅग घ्यायचे आणि लोड करायच्या गाडीवर. चल मोठी आहे. हां हां अरे वजन आहे ते. थांब एक साईडला तू बघड. चल आलो कधी वरती 5 गणीला फोन करतो तुला. आणि मित्रांनो जाता जाता म्हणजे गावावरून आता परत निघता निघता हे एक शेवटचं दृश्य आपण बघत आहोत. हा सुंदर नजारा, तो समोर जो डोंगर दिसतोय तो आहे कांगोरीगड आणि आता पूर्ण ढगांच्या मागे दडलेला आहे. आणि हा सुंदर निसर्ग, ही कामठी नदी आणि ह्या साईडला उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी घेतो तुमचा निरोप. आता माझी जर्नी सुरू होणार आहे मुंबईकडे. तर 11:30-12 वाजेपर्यंत मी मुंबईला पोहोचेल आणि हा ब्लॉग 2-3 दिवसांनी माझा येईलच यूट्यूबला. तर चला आता मी माझी जर्नी कंटिन्यू करतो. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.